नमस्कार. वास्तूमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मागे एका भागात आपण देवघराविषयी बोललो होतो. आज या भागात सुद्धा आपण देवघराविषयीच अजून माहिती जाणून घेणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ. नमस्कार मॅडम. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही देवघराची रचना कशी असावी, त्याचं स्थान कुठे असावं याविषयी अगदी सविस्तर माहिती आम्हाला दिली होती. तर अजून देवघराविषयी जी माहिती असेल ती. नक्की. देवघर जे असतं बेसिकली तिथे देवांच्या मूर्त्या ज्या असतात ह्या स्थापन केल्या जातात. वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा आपल्या प्राचीन वाङ्मयाप्रमाणे आपण जे आहोत हे मूर्तीपूजक आहोत. हो. तर मूर्तीपूजा करणं हे देव्हाऱ्यामध्ये अतिशय आवश्यक असतं. वेगळ्या वेगळ्या आजकाल इतक्या सर्रास फोटो फ्रेम्स आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे, त्याच्यामुळे सर्रास जे येतो तो फोटो मिळेल तो देव्हाऱ्यामध्ये लावत असतो. तर हे योग्य नाही, कारण देव्हाऱ्यामध्ये तुम्ही जे देव लावता त्यांच्यामध्ये देवत्व असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे देवांच्या मूर्त्या असणं देव्हाऱ्यामध्ये अतिशय आवश्यक असतं. याच्या मागे शास्त्रीय कारण असं असतं की जेव्हा देवांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते देव्हाऱ्यामध्ये, तेव्हाच त्यांना देवत्व प्राप्त होतं. देवांच्या ज्या मूर्त्या आहेत यांच्यावरती जी चांगलं नक्षत्र आहे, या नक्षत्र जे असतात यांच्यावरती दूध, दही, तूप, पंचामृताचा त्याच्यावरती अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर ब्राह्मण किंवा आपणही घरामध्ये त्याच्यावरती आपण जे मंत्रोच्चार करतो, हे मंत्र जे आहेत दॅट इज कॉल्ड साऊंड व्हायब्रेशन, म्हणजे त्या एक प्रकारच्या ध्वनिलहरी असतात. त्या ध्वनिलहरी या मूर्त्यांवरती फ्रीज केल्या जातात. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्येही असं सांगितलेलं आहे की कमीत कमी 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी आपल्या देवांची प्राणप्रतिष्ठापना करणं आपल्या वास्तूमध्ये अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही रोजच त्या मूर्त्यांवरती जर पंचामृताचा अभिषेक केलात आणि त्याच्यानंतर मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण केलं तर त्यांच्यामध्ये चांगलं देवत्व प्राप्त होतं. तिथे चांगल्या मंगलकारी ऊर्जा ज्या असतात यांची उत्पत्ती होते आणि त्याचा आपल्या घरामध्ये आपल्याला अतिशय चांगला फायदा होत असतो. आजकालच्या जे घाई गडबडीचं युग आहे, सगळेजण नोकरी धंद्यासाठी एकदम देवासमोर हात जोडतात आणि घराच्या बाहेर पळत असतात. मात्र या व्यक्तीने सुद्धा ॲटलिस्ट 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी तरी देवांची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ही निश्चितच करावी. आणि आपल्याला वेळ नसेल तर एखाद दुसरी देवाची मूर्ती तिथे ठेवली तरी चालेल, पण रोज तिची मूर्ती व्यवस्थित धुतली गेली पाहिजे, तिची पूजा अर्चा व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जिकडे देव ठेवता तिथे देवाला तुपाचा दिवा जो आहे हा लावला गेला पाहिजे. विश्वकर्मा प्रकाश याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये देवाची प्राणप्रतिष्ठापना करता आणि तेव्हा तिथे तुपाचा दिवा ठेवता, ते तूप अस्सल तुपाचा दिवा ठेवला गेला पाहिजे. आणि या तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी 2 वाती ठेवायच्या. एक वात जी असते ही आपण देवासाठी ठेवत असतो आणि दुसरी वात जी आहे ही देव आपल्याला सगळी सुख, शांती, समृद्धी प्रदान करतो त्याच्यासाठी ती असते. सूर्योदयाच्या वेळेला किंवा सूर्यास्ताच्या वेळेला जेव्हा हवेमधल्या लहरी जास्तीत जास्त ॲक्टिवेट झालेल्या असतात, या वेळेला जर तुम्ही देवाची पूजा केली तर त्याचा चांगला फायदा जो आहे हा आपल्याला मिळत असतो. देव्हाऱ्यामध्ये आपण बघतो की आपण देवाची पूजा करतो तेव्हा सर्वसाधारणपणे घंटानाद करण्याची आपल्याकडे प्रथा आहे, तर तीही तितकीच योग्य आहे. वास्तूमध्ये घंटानाद जो आहे हा झालाच पाहिजे. या घंटानादाने काय होतं की आपल्या घरातल्या क्लेशकारक लहरी आहेत किंवा तणावग्रस्त लहरी आहेत या तिथून काढून टाकल्या जातात. प्रत्येकाच्याच घरामध्ये कधी ना कधी वादविवाद आणि भांडणतंटे होतच असतात. त्यामुळे तुमच्या घरामधले जे कोपरे असतात तिथे जास्तीत जास्त या नकारात्मक लहरी ज्या असतात या साठल्या जातात. त्या काढून टाकण्यासाठी जर सकाळी आपल्याला वेळ नसेल तर ॲटलिस्ट संध्याकाळी तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामधनं जर तुम्ही घंटानाद केलात तर आपल्या घरामध्ये चांगल्या लहरी ज्या असतात त्या येऊ शकतात. इवन आपल्या प्रवेशद्वारासमोरही घंटानाद करावा. तर घंटानाद जो आहे हा आपल्या वास्तूमध्ये केला तर त्या लहरी चांगल्या होण्यासाठी फायदा होतो. आजकाल तिबेटियन बेल म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर लोक ती फेंगशुईमुळे तिबेटियन बेल मात्र घरामध्ये वाजवत असतात. ते तिबेटियन बेल वाजवताना मात्र आपल्याला योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि त्याची माहिती करून घेतली पाहिजे.
तिबेटियन बेल जी आहे ही 7 धातूंपासून बनलेली बेल आहे. आपण जेव्हा घंटानाद करतो तेव्हा एक प्रकारचा ध्वनी किंवा नाद लहरी ज्या आहे त्या निर्माण होतात. मात्र ही ओमबेल जी आहे या ओमबेल बरोबर तुम्हाला एक लाकडाचा रॉड किंवा काठी मिळत असते. ही काठी जर तुम्ही ओमबेलच्या बाजूनी फिरवायला लागला तर एक प्रकारचा ओंकाराचा ध्वनी जो असतो हा त्याच्यामधनं निघत असतो. आणि हा ओंकाराचा ध्वनी जो आहे हा सगळ्यात प्रबळ असा ध्वनी आहे. याच्यातनं घरामधल्या दुष्ट प्रवृत्ती आणि वाईट शक्ती ज्या आहेत त्या घरामध्ये अजिबात टिकत नाहीत. लहान मुलांच्या खोलीत किंवा लहान मुलं जिथे बसतात उठतात त्यांच्या आजूबाजूनी जरी तुम्ही या ध्वनीचा जर लहरींचा नाद काढलात तर त्यांनीही आजूबाजूचं वातावरण शुद्ध होतं. इवन आपल्या शरीरालाही खूप वेळा निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात ह्या कॅच होतात. कारण आपण सगळीकडून फिरून येत असतो, प्रत्येकाशी बोलत असतो. इतर व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा त्यांच्याबरोबर बोलताना त्यांच्या शरीरातल्या काही वेळेला नकारात्मक लहरी ज्या असतात ह्या आपल्या शरीरामध्ये येत असतात. त्यामुळे खूप वेळेला आपल्या कामामध्ये अडथळे येतात किंवा काही वेळेला आपल्याला चिडचिडल्यासारखं त्रासल्यासारखं होतं. तर त्यांनीही ओमबेल जर तुम्ही जेव्हा फिरवता जवळजवळ तर आपल्या शरीरातल्या त्या नकारात्मक लहरी ज्या असतात त्या काढून टाकण्याची ताकदही या ओमबेलमध्ये असते. तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. आपण देव जे बघतो तर काही वेळेला देव जे असतात त्यांच्या तस्बिरी प्रवेशद्वार जे असतात यांच्या बाहेर लावलेल्या दिसतात. काही वेळेला एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण गेलो, इमारतींमध्ये गेलो तर इमारतींमध्ये कोपऱ्या कोपऱ्यांमधनं देवांच्या तस्बिरी लावलेल्या आपल्याला दिसत असतात. तर हे अतिशय चुकीचं आहे. काही वेळेला आपण बघतो की आपल्या घरामध्ये पेपर टाकणाऱ्या व्यक्ती येतात किंवा बिलं घेऊन व्यक्ती येतात. खूपशा व्यक्ती ज्या असतात ह्या इमारतीचे कोनाडे किंवा कोपरे दिसतात तिथे पचकन थुकत असतात आणि तिथे तुम्ही देवांच्या आपण तस्बिरी लावतो की कोणी थुकू नये म्हणून. पण काही वेळेला अनाहूतपणे काही व्यक्ती ज्या असतात त्या तिथे थुकत असतात आणि ॲक्च्युली देवांचा अपमान होत असतो. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जे आहेत हे देव लावू नयेत. आणि प्रवेशद्वारासमोर गणपतीची विघ्नहर्ता मूर्ती एखादी लावली तर चालेल, पण सहसा मूर्त्या घराच्या बाहेर लावू नयेत. तर तिथे ओम, स्वस्तिक यासारख्या मंगलकारी लहरी उत्पन्न करणारी शुभचिन्ह जी आहेत ती लावावी. तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होत असतो. म्हणजे आपल्याकडे शास्त्रामध्ये सांगितलेल्या ह्या काही गोष्टी त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या रिसर्चमधनं माहिती झालेल्या काही गोष्टी आज तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्यात. त्याचबरोबर फेंगशुईमधली ती एक अत्यंत उपयुक्त वस्तू ज्याला ओम बेल असं म्हणतात त्याची पण तुम्ही माहिती सांगितलीत. ह्या सगळ्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार ताई. धन्यवाद. धन्यवाद.